दरम्यान हिंगोली जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत। खरीपाच्या पेरणीसाठी शेती मशागतीची संपूर्ण कामे पूर्ण करून बी बियाणे खतांची जुळवाजुळव करून बळीराजा पेरणीसाठी सज्ज झालाय। मात्र यावर्षी जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने 4 लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीपाची पेरणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। मृग नक्षत्र सुरू होऊन आठवडा लोटलाय तरी सुद्धा हिंगोली जिल्ह्यामध्ये म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये। आपण बघतोय, मी सध्या हिंगोलीच्या एका शेतामध्ये आहे। आज तोवर शेतकऱ्यांच्या खरीपाच्या पेरण्या पूर्ण व्हायला पाहिजे होत्या। अनेक शेतकरी पेरण्या आटपून बसत होते। मात्र सद्यस्थितीला जे आहे ते शेतातील संपूर्ण कामे शेतकरी आटपून बसलेले आहेत। मात्र पाणीच नाहीये, त्यामुळे संपूर्ण कामे खोळंबलेली आहेत। पेरणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी हळदीची लागवड करतात। शेतीमध्ये बेड पाडून ठेवलेले आहेत। मोठा पाऊस झाल्यास हळदीची लागवड केली जाईल अशा आशेने शेतकऱ्यांकडून संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। खरं तर मृग नक्षत्रामध्ये उडीद, मूग हे तृणधान्य वर्गीय पिकं आहेत, त्याची पेरणी केल्यानंतर उत्पादन चांगलं येतं अशी शेतकऱ्यांची भावना असते। मृग नक्षत्रामध्ये मूग आणि उडदाची पेरणी करतात। मात्र ते मृग नक्षत्रामध्ये पेरणी होणार नसल्याने या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत। मृग नक्षत्र आठवडा झालाय, संपलाय, तरी सुद्धा पाऊस नाही, कसं होणार? काय आता उत्पन्नात घट येणार, दुसरं काय होणार आहे? तर हळदीचे बेड पाडून ठेवले, हळद कधी लावायचे? आता हळद आता लावणं चालू होते, राहते दरवर्षी। आता थोडी लांबली पाण्यामुळे। बर, उत्पादनात घट होईल का? थोडाफार फरक पडल। बर, आता दोनदा तुम्ही पाळ्या देताय शेताला, वखरणी करताय दोनदा। आता पाणी नसल्यामुळे आता पेरणीचे टाइम आले, पाणी नसल्यामुळे आता पाणी पळ्या द्यावं लागायले, वखरावं लागायले। बर, काय वाटतं, काय होईल यावर्षी? पाणी कमी सांगताय शासन, आता काय होईल आता मोडतं कोणाला माहित। गेल्या वर्षी ओला दुष्काळ, यावर्षी कोरडा दुष्काळ सामना करावा लागतो का? अशी तर शक्यता आहे वाटते, कोरडा दिसायला यंदा पाणी कमी सांगायले। बरं, आपण निश्चित बघतोय की खरीपाची पेरणी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। कारण अजूनही, मी कॅमेरामॅनला विनंती करेन, ढगामध्ये आकाशामध्ये ढग अजूनही दाटून आलेले नाही आहेत। संपूर्ण निरभ्र जे ढग आहेत ते दिसून येत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। खरीपाची पेरणी लांबणीवर जाणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। त्याचबरोबर जे पिकं आहेत, पेरणी सोयाबीन असेल, उडीद असेल, मूग असेल, कापूस असेल, याच्या उत्पादनात देखील घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।